मंडळी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की घरोघरी मातीच्या चूल या मालिकेत ऐश्वर्या आणि सारंगचं लग्न होतं आहे. तर आज हळद आहे. छान आम्ही येल्लो आउटफिटमध्ये आलो आहे आणि लाडक्या काकाच्या हळदीसाठी बघा कोण नटलं आहे. छान येल्लो कलरचा फ्रॉक घातला आहे ओवीने. खूप क्यूट दिसतेस. कशी आहेस ओवी? एकदम मस्त आहे. तू कशी आहेस? मी मस्त आहे. बरं, आपण मॅचिंग झालो आहे आणि मी पण तुमच्या हळदीमध्ये आली आहे. तर मला इन कराल ना फॅमिलीमध्ये? हो. क्या बात आहे. बरं, हळद म्हटलं की एक तर डान्स आणि मस्त खायला वगैरे असतं, सगळी फॅमिली येते. तुला किती आवडतं हळद असं एन्जॉय करायला? म्हणजे एकदम मज्जा येते त्याच्यामध्ये. सगळेजण म्हणजे जो नवरा मुलगा असतो त्याला हळद लावतात, तर मला मज्जा येते ते करायला. तुला आवडतं का हळद वगैरे लावलेलं? हो. आवडतं ना? हो. म्हणजे माझं असं असं लहानपणी की नाही यार हळद वगैरे. तुझं असं काय नाही ना? नाही. आणि नाचायला किती आवडतं तुला? एकदम मस्त. भारी. बरं, आता मालिकेमध्ये सारंग काकाचं लग्न आहे आणि तुम्ही सकाळपासून सीन शूट करताय. किती धमाल येते. कारण का हळद म्हटल्यावर सगळी फॅमिली आज सगळे एकत्र आहेत ना? हो, आज सगळे एकत्र आहेत. काय मला सांगशील या भागाबद्दल? कारण का सारंग काकाचं लग्न, ऐश्वर्या काकू होणार आहे तुझी, काय सांगशील? म्हणजे मला खूप मज्जा येते हे सगळं शूट करताना. आणि तुझा डान्स पण असणार आहे का संगीतमध्ये? संगीतमध्ये तर माहीत नाही मला. आज हळद येतं त्याच्यामध्ये तरी आम्ही डान्स करणार. तुला हळदीचं गाणं येतं एखादं? नाही नाही नाही. बरं, ते हळद लागली वगैरे नाही, मी ऐकत नाही ना गाणी, त्यामुळे नाही. तू फक्त डान्स करतेस आणि लोकांना नाचवतेस का? ऐकलं नाचवतेस. बरं, आता तिकडे आहे ना लास्ट टाइम आपण इंटरव्ह्यू केला होता तुम्हा तिघांचा. तुझी आत्तू दाखवली आहे शर्वरी, बरोबर? ऑफ कॅमेरा तुमचं पण मस्त एकदम असं बॉन्डिंग झालं आहे. आत्ता किती धमाल करता सेटवर तुम्ही? आत्ता मस्त आम्ही मस्तपैकी गप्पा मारतो, खातो, सगळं करतो. तू काही आणलंस का त्यांच्यासाठी स्पेशल घरून? आईने नाही. दिलं किंवा तुझ्यासाठी कोणी आणलंय का स्पेशल काही? हो, माझ्यासाठी आणलं आहे एकदा. सविता ताईंनी म्हणजे सविता आजीने, सुमित्रा आजीने माझ्यासाठी केक आणला होता, मावा केक त्यांनी. आणि सुमित दादानी असं काय आमरस? आमरस. आवडतं, आंबे आवडतात. सिरियलमध्ये तुझे जे आई बाबा दाखवलेत, रेश्माताई आणि सुमित दादा. ओके, लास्ट टाइम तू बोललेली रेश्माताई माझी बेस्ट फ्रेंड आहे. आता कसं आहे, सेम आहे का? बेस्ट फ्रेंड म्हणजे आता अजून सगळेजण झाले आहेत माझे बेस्ट फ्रेंड. आता सगळे झाले आहेत माझे बेस्ट फ्रेंड. सुमित दादा वगैरे सगळे झालेत. आणि रील्स वगैरे पण तुमच्या सुरू असतात ना? हो. सो आत्ता पण रील्स वगैरे येणार आहेत हळूहळू हळदीच्या गाण्यावर, आहे ना? खूप छान दिसतेस ओवी. आणि काय प्रेक्षकांना आपल्या इन्व्हाइट करशील सारंग काकाचं लग्नासाठी? तुम्ही सगळे नक्की या माझ्या सारंग काकाच्या लग्नाला, म्हणजे माझ्या गुलाबजाम काकाच्या लग्नाला. आणि बरं, गुलाबजाम काका असं नाव का पडलं ते मला नाही माहिती, पण असं दाखवलंय की ओवी सारंग काकाला गुलाबजाम काका म्हणते. तुझ्या फॅमिलीमध्ये कोणाला असं फनी नावाने हाक मारतेस का तू? कोणाला? माझ्या फॅमिलीमध्ये एकच आहे, आई. आईला कोण? जसं इथे गुलाब काका आहे ना, गुलाबजाम काका आहे, तसं तुझं फॅमिलीमध्ये असं कोणाला नाव? तुझं नाव आहे का असं पेटनेम काय? हो आहे. काय तुझं पेटनेम? बुंदीचा लाडू. बुंदीचा लाडू. बरं, ठीक आहे. आता मी नेक्स्ट टाइम इंट्रोडक्शन करेन ना, तुला ओवी किंवा आरोही नाही बोलणार, मी बुंदीचा लाडू बोल. चालेल? चालेल. सो थँक्यू सो मच बुंदीचा लाडू आणि ऑल द बेस्ट मालिकेसाठी. थँक्यू.